कोल्हापूर नियोजन समितीने अदानी समूहाला मोठा झटका दिलेला आहे। पाटगाव धरणातलं पाणी हे अदानी समूहाला न देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। कोल्हापूर नियोजन समितीने हा निर्णय घेतलाय। जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीच्या नंतर हसन मुश्रीफ यांनी यासंबंधीची माहिती दिली आहे। याविषयी बोलूयात आमचे प्रतिनिधी शेखर पाटील आपल्या सोबत आहेत। शेखर, काय अधिकची माहिती आहे? काय नेमका झटका बसलेला आहे अदानी समूहाला आणि काय नेमका हा प्रकल्प होता? यामिनी काल झालेल्या जिल्हा नियोजन समितीमध्ये हा ठराव जो आहे तो करण्यात आलेला आहे। पाटगाव धरणाचं पाणी जे आहे ते अदानी समूहाला न देण्यासंदर्भातला हा ठराव आहे। खरं तर आपल्याला माहित आहे की सिंधुदुर्ग जिल्ह्यात गौतम अदानी यांचा जवळपास 2100 मेगावॅटचा हायड्रो इलेक्ट्रिक प्रोजेक्ट जो आहे तो त्या ठिकाणी उभारला जाणार आहे आणि त्याला केंद्र आणि राज्य सरकारकडून देखील मंजुरी मिळालेली आहे आणि प्रकल्प उभारण्याचं काम जे आहे ते आता त्या ठिकाणी गुप्तपणे सुरू आहे। खरं तर हे ज्या ठिकाणी प्रकल्प उभारणार आहे त्याच प्रकल्पाला कोल्हापूर जिल्ह्यातल्या बुदरगड तालुक्यातील पाटगाव धरणाचं पाणी जे आहे ते त्या ठिकाणी घेतलं जाणार होतं आणि त्यालाच विरोध जो आहे तो गेल्या अनेक दिवसांपासून सुरू होता। अनेक मोर्चे निघाले होते, नागरिकांनी ठिय्या आंदोलन देखील केलं होतं आणि त्यानंतर आता जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीतच आता अशा पद्धतीचा ठराव केलेला आहे। पाटगाव धरणाचं पाणी आता कुठल्याही परिस्थितीत आम्ही त्या प्रकल्पाला देणार नसल्याचे या ठिकाणी अगदी शेखर, धन्यवाद या माहितीसाठी। Thank you.